नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. गणपती बाप्पाला जसे उकडीचे मोदक आवडतात ना, तसेच हे गव्हाच्या पिठाचे मोदकसुद्धा तितकेच प्रिय आहे. तर आज आपण गणपती बाप्पाला मस्त असे गव्हाच्या पिठापासून हे मोदक तयार करणार आहोत. आणि तयार केलेले जे मोदक आहे ना, हे साधारणतः 8 ते 10 दिवस अजिबात खराब होत नाही. आणि बनवायलासुद्धा अजिबात जास्त काही झंझट नाही, मेहनत नाही, कुठलीही आपल्याला जास्त काही पूर्वतयारीसुद्धा लागत नाही. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात. गव्हाच्या पिठाचे मोदक तयार करणार आहोत. तर आता घरातली कुठलीही एखादी वाटी किंवा मेजरिंग कप असेल तो एक फिक्स करायचा आहे, कारण आपल्याला बाकीच्या जिन्नसांचा सुद्धा अंदाज आला पाहिजे. तर माझ्याकडे ही आमटीची वाटी आहे, त्याने मोजून बरोबर 2 वाटी इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. सेम त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आणि 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. रवा इथे बारीकच वापरायचा आहे, जाड वापरू नका. त्यानंतर 1 चमचाभर म्हणजे जी मोठी पळी असते ना, त्यातली 1 पळीभर आपल्याला इथे साजूक तूप घालायचं आहे. तर हे काही गरम केलेलं नाही, तर आपलं नॉर्मल जे टेम्परेचरचं तूप आहे ना, ते इथे मी वापरलेलं आहे. आता इथे सगळे जे जिन्नस आहे ना, ते मी एकाच वाटीने मोजून घेतलेले आहे. त्यामुळे तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगते, एखादी वाटी फिक्स करा किंवा मेजरिंग कप फिक्स करा. 1 वाटीभर आपलं नॉर्मल टेम्परेचरचं आपल्याला दूध घ्यायचं आहे, ते सुद्धा ह्या मिश्रणामध्ये घालायचं आहे. दूध आपल्याला जास्त गरम किंवा पूर्णपणे थंड नसावं, नॉर्मल टेम्परेचरचं आपल्याला दूध या ठिकाणी घ्यायचं आहे. सुरुवातीला दुधामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे. त्यानंतर अगदीच आवश्यकता वाटली तर अगदी थोडं साधारणतः 3 ते 4 चमचेभर पाणी आपल्याला हे पीठ मळण्यासाठी लागणार आहे. यापेक्षा जास्त वापरायचं नाही. आणि जितकं जमेल ना तितकं आपल्याला घट्ट हा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर हे पहा, इथे अशा पद्धतीचा माझा हा गोळा तयार झालेला आहे. अगदीच घट्ट पीठ आपल्याला मळायचं आहे, अजिबात सैल पीठ मळायचं नाही. तर हे जे पीठ आहे ना, आपल्याला आता 10 ते 15 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून जो रवा आहे ना छान व्यवस्थित भिजला जाईल. आता 10 ते 15 मिनटं हे जे पीठ आहे ते झाकण ठेवून याला साईडला ठेवून देऊया. आणि 10 ते 15 मिनटानंतर आपल्याला याच्या मुठ्या तयार करायच्या आहे. त्यानंतर आपल्याला हे जे पीठ आहे ना तळून काढायचं आहे. तर 10 ते 15 मिनटानंतर इथे तुम्हाला दाखवते, पीठ अजूनच थोडंसं घट्ट झालेलं आहे, रवासुद्धा छान व्यवस्थित भिजला गेलेला आहे. आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जसं दाखवत आहे ना, तशा पद्धतीच्या मुठ्या मी तयार करून घेणार आहे आणि नंतर तळून घेणार आहे. किंवा याच्या तुम्ही चपात्या जरी लाटल्या ना, जर तुम्हाला तळायचं नसेल तर छोट्या छोट्या पुऱ्या लाटायच्या आणि तव्यावरती भाजून घ्यायचं आणि त्यानंतरला मिक्सरला याची पावडर तयार करायची आहे. जसे आपण चुरमा लाडू तयार करतो ना, सेम तीच प्रोसेस आहे. त्याच पद्धतीने लाडू बनवायच्या ऐवजी इथे आपण मोदक तयार करणार आहोत. अगदी पारंपरिक पद्धतीने हेच मोदक तयार केले जातात किंवा लाडू तयार केले जातात आणि बाप्पाला नैवेद्यासाठी ठेवतात. तर हे पहा, अशा पद्धतीने मी ह्या मुठ्या तयार करून घेतलेल्या आहे. आता सगळ्याच आपल्याला एकदाच तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे तळायचे आहे. आता तळण्यासाठी ना इथे बरेच जण तेल वापरतात, परंतु इथे मी ना हे जे लाडू किंवा हे जे मोदक बनवण्यासाठी ना पूर्णपणे हे तुपामध्ये तळून घेणार आहे. त्यामुळे आपल्या मोदकांना छान असा फ्लेवरही येतो, टेस्टही येते आणि आपले मोदकसुद्धा खुसखुशीत होतात. तर साधारणतः जो सुरुवातीला मी पळी घेतलेली होती ना, त्याने 3 पळी साजूक तूप घेतलेलं आहे. तुम्हाला तेलामध्ये जरी तळायचे असेल ना, तुम्ही तेलातही तळू शकता किंवा जर अजूनच छान टेस्ट हवी असेल ना, तर तुम्ही शक्यतो ह्या तुपामध्येच तुम्हाला हे तळवून घ्यायचे आहे किंवा फ्राय करून घ्यायचे आहे. गॅस आपल्याला अगदी मध्यम ठेवायचा आहे आणि अलटपलट करत आपल्याला छान अशी जोपर्यंत गोल्डन ब्राऊन रंग येत नाही ना, तोपर्यंत आपल्याला हे तळून काढायचे आहे. तर हे पहा, तुम्हाला इथे दिसत असेल अगदी मस्त असे गोल्डन ब्राऊन रंगावरती हे तळून झालेले आहे. आता हे काढून घेऊया आणि राहिलेले तुपामध्ये तळल्यामुळे याला छान असा खुसखुशीतपणा आलेला आहे आणि टेस्टसुद्धा खूप छान येणार आहे आणि पौष्टिकसुद्धा आपले हे जे मोदक आहे ना तयार होणार आहे. सगळेच इथे माझे तळून झालेले आहे. रंग तर पहा काय सुरेख आलेला आहे. आता हे जे मुठी आहे ना, आपल्याला याचे बारीक तुकडे तयार करून घ्यायचे आहे, म्हणजे चुरून घ्यायचे आहे. तर किती खुसखुशीत झालेले आहे तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल. अगदी छान खुसखुशीत आपले हे जे मुठी आहे ना तळले गेलेले आहे. आता आपल्याला याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला याची मिक्सरला पावडर तयार करून घ्यायची आहे. आता जेव्हा आपण याचे तुकडे करू ना, त्यानंतर हे आपल्याला पूर्णपणे थंड करावे लागणार आहे आणि त्यानंतर याची पावडर तयार करावी लागणार आहे. गरम गरम असताना अजिबात आपल्याला हे मिक्सरला फिरवायचे नाही, नाहीतर जे आपल्याला रवाळ आणि दाणेदार टेक्स्चर हवं आहे ना, ते येणार नाही. तर असा चुरा करून घेतल्याच्या नंतर हे पूर्णपणे अगदी 10 ते 15 मिनटं याला आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया. आणि 10 ते 15 मिनटानंतर इथे तुम्हाला दाखवते, अगदी हाताने जरी याला चुरलं ना, तरी छान अशी याची रवाळ पावडर तयार होत आहे. आता परंतु हाताने तर तयार होणार नाही पूर्णपणे व्यवस्थित, तर त्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सर जो आहे ना पल्स मोडवरती, म्हणजे बंद चालू करत आपल्याला याची पावडर तयार करून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीची पावडर तुम्हाला ही तयार करून घ्यायची आहे. अजिबात जास्त जाड ठेवायची नाही.
जर थोडीफार जाड राहिली तर अगदी तुमच्याकडे गहू चाळायची अगदी जाडवाली जी चाळणी येते ना त्याने चाळून घ्यायची आहे, म्हणजे आपली एकसारखी अशी पावडर तयार होईल. परंतु पल्स मोडवरती ना बंद चालू जर केलं ना तर अगदी व्यवस्थित अशी एकसारखी पावडर तयार होते. तर सगळी पावडर या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे शिल्लक राहिलेलं जे तूप आहे ना तळणीचं, त्यातच आपल्याला आता इथे गुळाचा पाक तयार करावा लागणार आहे. साधारणतः 2 पळीभर तूप इथे आपल्याला हे जे पाक आहे ना तयार करण्यासाठी लागणार आहे. यापेक्षा जास्त लागत नाही. मी सुरुवातीलाच कमी तूप घेतलेलं होतं, त्यामुळं यातून मला तूप काढण्याची आवश्यकता लागत नाही. जर सुरुवातीला तुम्ही थोडं जास्त तूप घेतलं ना तर फक्त 2 पळी तूप राहिली, एवढ्याच तुपात आपल्याला पाक तयार करायचा आहे. तर बरोबर इथे मी सुरुवातीला जी वाटी आपण घेतलेली होती ना आमटीची, त्या वाटीने 1.5 वाटी आपल्याला गूळ जो आहे ना बारीक चिरून घ्यायचा आहे आणि त्याचा आपल्याला पाक तयार करायचा आहे. तर हा आपल्याला कच्चा पाक तयार करायचा आहे. फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे, कडक पाक आपल्याला तयार करायचा नाही. नाहीतर आपले जे मोदक आहे ना खुसखुशीत होण्याऐवजी कडक होतील. तर आपल्याला अगदी मऊ असा हा पाक जो आहे ना तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे गूळ वितळवून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेचच जो वितळलेला गूळ आहे ना ह्या मिश्रणावरती टाकायचा आहे. त्यापूर्वी मी छान पसरवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये संपूर्ण गूळ आपल्याला टाकायचं आहे. जे तुपाचं आणि गुळाचं जे मिश्रण आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करा, कारण गूळ जो आहे ना भरपूर गरम असतो. त्यामुळे सुरुवातीला चमच्यानेच हळूहळू आपल्याला मिक्स करायचं आहे आणि सर्व मिश्रणामध्ये हा जो गूळ आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. हाताने मिक्स करू नका, कारण गुळाचा जर चटका लागला ना खूप जोराचं हाताला भाजतं. त्यामुळे सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करा. आता जेवढं आपण साहित्य घेतलेलं होतं ना त्याचं अगदी परफेक्ट मेजरमेंट मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अजिबात आपलं कुठेही मोदक बिघडणार नाही. तुम्ही पहिल्यांदाच जरी हे जे मोदक बनवले ना तरीही परफेक्टच बनतील. अजिबात कुठेही हे मोदक बिघडणार नाही. आता हे जे मोदक आहे ना हे चुरमा मोदक आहे. आपण चुरमा लाडू जसे बनवतो ना सेम तीच प्रोसेस आहे, फक्त आपण याचे मोदक तयार करणार आहोत. आणि हे अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेले आहे. गणपती बाप्पाला जसे उकडीचे मोदक प्रिय आहे ना तसेच हे चुरमा मोदक तितकेच प्रिय आहे. यात मी ना काही ड्रायफ्रूटसुद्धा कट करून घातलेले आहे. तर ड्रायफ्रूटची आपल्याला पावडर न करता आपल्याला थोडेसे असे ओबड जाडसरच कापायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये मिक्स करायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट यामध्ये घालू शकता. तर हे पहा, असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. यापासून जर तुम्हाला लाडू वळायचा असेल किंवा लाडू बनवायचे असेल तर तुम्ही लाडूसुद्धा बनवू शकता. लाडूही बनवू शकता किंवा मोदकही बनवू शकता. जे तुम्हाला आवडेल किंवा जे सोयीस्कर वाटेल ना तुम्ही ह्या मिश्रणापासून तयार करू शकता. परंतु आता गणपती बाप्पा येणार आहे. गणपती बाप्पाला लाडू तर तसे प्रिय आहेच, परंतु मोदकही तितकेच. तर त्यासाठी आज आपण मोदकच तयार करणार आहोत. तर मोदकचा इथे साचा घेतलेला आहे. साच्यामध्ये व्यवस्थित अगदी भरगच्च आपल्याला हे जे मिश्रण आहे ना हाताने प्रेस करून भरायचं आहे आणि त्यानंतर हे जे मोदक आहे ना डिमोल्ड करायचे आहे. तुम्हाला दाखवते, अगदी मस्त असे सुबक आपले कळीदार या ठिकाणी चुरमा मोदक या ठिकाणी तयार झालेले आहेत. एकदम मस्त असे हे आपले इथे चुरमा मोदक इथे बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार झालेले आहे. आता बाकीचे राहिलेले जे मोदक आहे ना ते सुद्धा मी सेम पद्धतीने आता तयार करणार आहे. ज्यांना उकडीचे मोदक बनवायला जमत नाही ना तर त्यांनी हे गव्हाचे पिठाचे मस्त असे चुरमा मोदक नक्की बनवायला हवे. अगदी पारंपरिक पद्धतीने ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. येत्या अंगारकी चतुर्थीला ना हे मस्त असे गव्हाच्या पिठाचे चुरमा मोदक नक्की बनवून पहा. अतिशय सोपे आहे आणि चवीला सुद्धा तितकेच टेस्टी लागतात. तर मग कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ना ते सुद्धा प्रेस करायला अजिबात विसरू नका, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.